आपण काहीतरी त्या रिलेशनशिपला किंवा त्या नात्याला काहीतरी देण्याऐवजी फक्त वरबडणं किंवा घेणं, याबाबत तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली ज्या नात्यामध्ये देण्याची भावना जास्त असते ते नातं खूप बहरतं. पण ज्याच्यामध्ये काही वेळेस असं असतं की देण्याची भावना असते पण समोरच्याला घेताच येत नाही, रिसिव्हच करता येत नाही. आणि हे सगळ्यात दुर्दैवी नातं की समोरचा माणूस देतोय, ही इज अ गिव्हर, आपण काइंड ऑफ की तो सगळं करतोय ते नातं व्यवस्थित ठेवण्यासाठी, पण घेणाऱ्याला ते कळतच नाहीये, त्याला घेताच येत नाहीये. आणि सगळ्यात वाईट लेवलला हे नातं लीड करत असतं. जसं की आपण बघतो आता एखादी व्यक्ती, मी असेल, माझा नवरा असेल, माझा बॉयफ्रेंड असेल किंवा कुणी असेल, तर आम्ही दोघं रिलेशनमध्ये आहोत, तर आमचं एक जॉईंट अकाउंट आहे. मग जॉईंट अकाउंटमध्ये काय होतं की कधी मी 20,000 टाकेल, कधी तो 20,000 टाकेल, कधी मी 10,000 काढेल. मग तो म्हणेल, तो विचारणार नाही मला कशासाठी काढले, कारण मी पण त्याच्यात इन्व्हेस्ट करते तेवढं त्या अकाउंटमध्ये. मग कालांतराने काय होतं की मी फक्त काढत राहते आणि तो फक्त टाकत राहतो. आणि मग मला तीच सवय लागते काढत राहण्याची, काढत घेत राहण्याची आणि त्याला टाकण्याची. पण कालांतराने त्याला त्याच्यातून काही फायदाच दिसत नाही. फायदा म्हणण्यापेक्षा त्याला फक्त टाकतच राहावं लागतंय. मग तो टाकणं बंद करतो. आणि मग टाकणं बंद झालं की मग मला वाटायला लागतं की अरे मला मिळत नाहीये, मला मिळत नाहीये, मला का मिळत नाहीये. हे पैशाच्या बाबतीत नाही, हे प्रेमाच्या बाबतीत. मग कुठेतरी आपण देणाऱ्या व्यक्तीला ग्रँटेड घेतो आणि त्यामुळे आपण खूप सफर करतो रिलेशनमध्ये की मला हे नाहीये, तू मला ते नाही म्हणजे तू माझ्याशी असं वागला, तू मला ते द्यायला पाहिजे, तू माझ्यासोबत असं करायला पाहिजे. फक्त मुलीच्या बाबतीत नाही तर मुलाच्या बाबतीत दोघांच्याही अपेक्षा असतात. तू असं वागायला पाहिजे, तू असं राहायला पाहिजे, तू हे केलं पाहिजे. आणि ह्या अपेक्षा आणि त्याच्यामध्ये दिलं जात नाही, फक्त पाहिजे पाहिजे, मला पाहिजे, मी स्वतःला प्रोटेक्ट करतेय, स्वतःचं सेल्फ 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 प्रेमामध्ये. आणि मग त्यामुळे काय होतं की कुठेतरी मग समोरच्या व्यक्तीला इतकं ग्रँटेड घेतलं जातं की समोरचा व्यक्ती उबतो आणि मग तो सोडतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.